Hello, hello. This is the My Artifact episode number 2141. आजची तारीख आहे 4 जानेवारी 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. मी कधी माझ्या यूट्यूबवर मी यूट्यूब म्हणजे कसं आहे की मी नेहमी माझ्या कंटेंटवर काम केलं आहे की मला अशा प्रमाणे शूट करायचं, असं शूट करायचं, शूट करायचं आहे. बट मी कधी युट्यूब बद्दल कधी सांगितलं नाही की माझं युट्यूब चॅनल पण आहे आणि मी त्याच्यावर व्हिडिओ पण टाकतोय वगैरे आणि त्याचे किती सबस्क्रायबर्स आहे. सो राईट नाऊ या मोमेंटमध्ये माझे 76 सबस्क्रायबर्स आहे. ओके, सो 76 सबस्क्रायबर इज टू मच. येस, बिकॉज ऑफ दॅट की याच्या अगोदर माझे कोणी सबस्क्रायबरच नव्हते. ट्रस्ट मी, या नागपूरच्या व्हिडिओच्या अगोदर माझे कोणते सबस्क्रायबरच नव्हते. तर माझे या नागपूरचा व्हिडिओ बनवल्यानंतर एवढे सारे सबस्क्रायबर्स वाढले. सो दॅट इज गुड. यूट्यूबला मॉनिटायझेशनसाठी नाही का 4000 आवर्सचा स्ट्रीमिंग कंटेंट पाहिजे, म्हणजे वॉच टाइम ॲक्च्युली, आणि 1000 सबस्क्रायबर्स. ओके, तर तेव्हा तुम्ही ॲज अ यूट्यूबचे मॉनिटायझेशनसाठी लायबल होता. ऑब्विसली इट वॉज अ रिअली बिग टार्गेट. या बट अजूनपर्यंत मी असा फारसा कंटेंट बनवला नाही आहे. येस, हार्डली 2च सिटी एक्सप्लोर केला, एक वर्धा, नागपूर, आणि तरी या सिटीज रिअली गुड. या आणि कसं आहे की ज्याप्रमाणे यूट्यूबचं डेव्हलपमेंट होत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे लोक यूट्यूबकडे बघत आहे, लॉट्स ऑफ थिंग्स. सो मला वाटते की यूट्यूबमुळे खूप सारी इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ऑब्विसली. कारण यूट्यूब कसे आहे की हा नाही का नेहमी प्रमोट करतच राहतो. या म्हणजे त्याची पॉलिसीच असते का तो नेहमी प्रमोट करत असतो व्हिडिओ वगैरे. अनलेस जर तुमच्या व्हिडिओमध्ये कोणते कॉपीराइट्स आले नसेल तर ते लोकांना प्रेफर करते आणि लोकांकडे दिसते पण. या सो प्रयत्न करा की जेव्हा पण तुम्ही कोणते यूट्यूब व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करता तर त्याच्यावर कोणते कॉपीराइट स्ट्राईक्स नसले पाहिजे. येस, जर तसं असेल तर त्वरित त्याला रिमूव्ह करा, बिकॉज ऑफ दॅट की कॉपीराइट स्ट्राईक्स असलेले व्हिडिओ यूट्यूब जास्त प्रमोट करत नाही. वेल ॲक्च्युली मला असं वाटते, म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे. आय एम नॉट रिअली शुअर, बिकॉज ऑफ दॅट की याच्या अगोदरची जो व्हिडिओ आहे ना, या म्हणजे वर्धेचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावर आताही कॉपीराइट स्ट्राईक आहे. ते जे मी गाणं चॉईस केलं होतं ते मी एपिडेमिक साऊंडचं गाणं होतं ते, आणि त्याच्यातून मी ते गाणं विदाऊट लायसन्स थ्रू माझ्या यूट्यूबवर वापरलं ते. त्यामुळे माझ्या कॉपीराइट स्ट्राईक आला आणि त्यामुळे त्या व्हिडिओचा परफॉर्मन्स बहुतच गंदा आहे. ॲक्च्युली बघितलं गेलं ना तर तो व्हिडिओ 336 लोकांनी बघितला. ओके, 23 जणांनी लाईक केला आणि येस, बट ॲक्च्युली ॲज कम्पेअर टू नागपूरचा व्हिडिओ, तर नागपूरचा व्हिडिओ 3324 लोकांनी बघितलाय, 19 कॉमेंट आहे आणि 192 लाईक्स आहे. सो इट वॉज रिअली गुड. तर माझा प्रयत्न हाच राहील का आता नेक्स्ट टाइम जे पण मी कंटेंट बनवेल त्याच्यावर कोणताही कॉपीराईटचा क्लेम नाही आला पाहिजे. सो other than that, YouTube, I'm kind of like really amazing. Yes, माझा हा जो नागपूरचा हायपरलॅप्स आहे ना, हा व्हिडिओ हा खूप जास्त टॉप व्ह्यूज आहे याला आणि खूप जास्त लाईक पण आहे. इट वॉज रिअली गुड. ओके, याचे ऑलरेडी सांगितले मी 3358 म्हणजे 58 व्ह्यूज आहे आणि हे फक्त गेल्या 38 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या आहे, जे की खूप जणांसाठी मे बी कमी असेल म्हणा, बट माझ्यासारखा ज्याचे काही सबस्क्रायबर्स नव्हते त्यासाठी ते खूप मोठं आहे. येस, सो इट वॉज गुड. या पीपल आर कॉमेंटिंग
मला जर रोज रोज नोटिफिकेशन येऊन राहिले आहे. स्टार्टिंगला काहीच नोटिफिकेशन म्हणजे जेव्हा मी हे सगळे व्हिडिओ अपलोड केले होते ना, तेव्हा ट्रस्ट मी तेव्हा असे कोणाचे व्ह्यूज आणि लाईक्स वगैरे काही कोणाचे काही आलेच नाही. येस, बट हळूहळू जशी एंगेजमेंट वाढली त्याप्रमाणे माझे व्हिडिओ प्रमोट व्हायला लागले. वेल 48 आवर मध्ये म्हणजे 48 घंट्यामध्ये नाही का करीब नागपूरचा हायपर लॅब्स हा 536 लोकांनी बघितला गेला 48 आवर मध्ये, म्हणजे 2 दिवसामध्ये. वॉच टाइम वाढलाय माझा ओके मिनिट मध्ये 14,600. सो इट वॉज रिली गुड. व्ह्यूज पण खूप वाढले आहे. ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन वॉज गुड. सबस्क्रायबरचा रेट्स पण वाढला 28 दिवसामध्ये 38 सबस्क्रायबर्स and lots of things. yes. इवन आता ऑडियन्स मध्ये मेल आहे ते आहे 98.8% मेल आहे. याच्या अगोदर ही कॅटेगरी माझी होतीच नाही. ओके, सो आय कॅन अंडरस्टँड की हाऊ मेनी पीपल आर, म्हणजे कोण आहे बा मेल आहे का फिमेल आहे. युजली मेल आहे जे त्यांचा रेशो बहुत जास्त आहे, ऑलमोस्ट 98%, आणि फिमेल तर 1.3%. मे बी फिमेलला असं फारसं आवडत नाही असे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग वगैरे. आय डोंट नो. एज कॅटेगरीमध्ये पण हे आलाय, म्हणजे कोणत्या कॅटेगरीचे लोक युजली अशा प्रकारचे व्हिडिओ बघतात. तर मोस्टली 37% आहे ते आहे 18 to 24. ओके, आणि 25 to 34च्या रेंजमध्ये सर्वात जास्त आहे. इट वॉज लाईक 46. 35 to 44च्या रेंजमध्ये ओनली 13. मग त्याच्यानंतर मग 3%, मग 0.7, अँड देन टॉप जिओग्राफी म्हणजे मोस्टली जे व्ह्यूज भेटले आहे ते इंडियामधूनच भेटले आहे. ओके, दुसऱ्या कंट्रीचं माझ्यापाशी हे नाही आहे डेटा. सबटायटल्स, येस, टॉप सबटायटल्स, इट इज रिली गुड. बट फर्स्ट थिंग इज दॅट की मला इथे रिअलाइज होऊन झालंय की मेल खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असतात टुवर्ड्स दी ट्रॅव्हल इंटरॅक्टिव्ह कॉन्टेंट विथ. यांच्यापाशी अजून प्रॉपर डेटा नाही आहे याच्याबद्दल. प्लेलिस्ट वगैरे अजूनपर्यंत बनलेली नाही, बट इट वॉज रिली गुड. की या सगळ्या गोष्टी मी पाहू शकत आहे. येस, सो येस, आज मला काही बोलू शकत वाटून नाही राहिलाय. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की माझ्या तोंडावर समथिंग काहीतरी फोडा वगैरे आला आहे, तर त्यामुळे आय वॉज रिली टायर्ड ऑफ, म्हणजे असं दुखून राहिलंय समहाऊ. सो या, आज काम काय केलं ऍक्च्युली. आज मी सकाळी उठलो आणि कामावर बसतो म्हणलं तर वंदनचा कॉल आला. त्याचे काहीतरी दळण नेऊन ठेवायचं होतं, तर मग मी तिथे गेलो आणि त्यानंतर थोडंसं काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी घरी 10:30 वाजता कामावर लागलो. यामध्ये सगळं काम निपटून वगैरे त्याचं 10:30 वाजता कामावर लागलो आणि 10:30 ते 12 वाजेपर्यंत मी काम केलं. येस, नंतर त्याच्यानंतर सोनूसोबत मला मार्केटमध्ये आधार केंद्रामध्ये जावं लागलं. आधार कार्ड अपडेट करायचं होतं उद्देशाने. तिथे गेलो, आधार कार्ड अपडेट केला. त्यानंतर मग मी करीब 11 वाजता निघालो होतो मी. सकाळी मी ओनली 1 घंटा काम केला. त्यानंतर मग 11 वाजता निघालो आणि 1:30 वाजता आलो. मग आल्यानंतर काय केलं की मी माझं काम करत बसलो कंटिन्यू. येस, कंटिन्यू. इट वॉज लाईक 3-4 वाजेपर्यंत. मग 4 वाजता माझा इंग्लिश सेशन सुरू झाला. इंग्लिश सेशन कम्प्लीट केला, खेळायला गेलो, खेळून आलो, त्यानंतर कामावर बसलो होतो. ओके, आणि माझा इंटरनेट कनेक्शन खतम झालाय. येस, मला आज माहीत पडलं की वोडाफोन मध्ये मला एव्हरीडे 3 GB भेटते.
एव्हरीडे 3 GB. यस, सांगितले गेले 4 GB, भेटते मला 3 GB. एक प्रकारे स्कॅम झालाय. बट या 3 GB झॅड इनफ बिकॉज ऑफ दॅट की काल रात्री मी फोटोशॉप डाउनलोड केलंय 2 GB चा. तर त्यामुळे यस. सो आता मला बहिणीचं इंटरनेट वापरावं लागेल किंवा वडिलांचं इंटरनेट थोडंसं. येस, फारसं काही सांगण्यालायक काही नाही. आज मी थोडं जास्त भात खाल्लाय का, माझं पोट बघ किती वाढलंय. ऍक्च्युली कसं आहे, संध्याकाळी थोडं कमी खावं, बट जस्ट लाईक कधी जेवढं चांगलं असेल ना काही कळतच नाही. थोडं बट मी एक्सरसाइज करून राहिलोय. सो बेसिकली मी जेवढं काही खात आहे ते माझ्या बॉडीला लागते आणि प्रॉपरली लागते. सो आय फील रिली गुड. सो राईट नो आताच एवढंच, फारसं काय नाही. येस. So this is it. This is the end. This is the my artifact episode number 2141. Right now we are at Vadha, Maharashtra. Thank you.